आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक बदलावर बोलणार आहोत. कामगार कायद्यांच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी कामगार सुधारणा लागू केली आहे. 29 गुंतागुंतीचे कायदे रद्द करून आता 4 नवीन संहिता 21 नोव्हेंबर 2025 पासून प्रभावी झाल्या आहेत. ग्रॅच्युइटी एका वर्षामध्ये आपल्याला कशी मिळणार? डिलिव्हरी बॉयपासून ते आय टी कर्मचाऱ्यांपर्यंत कोणाकोणाला हे हक्क लागू होणार आणि या सुधारणांमुळे आपल्या आयुष्यामध्ये नेमके काय परिणाम होणार, या सर्व महत्त्वपूर्ण माहितीचा आढावा घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ पाहत आहोत. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अशोक घुगे, मास्टर माइंड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मी सहर्ष स्वागत करतो. देशाच्या कामगार कायद्यांच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे, आपण हे अगोदरच म्हटलंय. केंद्र सरकारने स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी कामगार सुधारणा करत 4 नव्या कामगार संहिताची अंमलबजावणी केली आहे. या अंतर्गत 29 जुन्या आणि गुंतागुंतीचा जे काही कायदे होते ते कायदे त्यांनी 4 सोप्या संहितामध्ये एकत्रित केलेले आहेत. आता त्याच्यामध्ये वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता, व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कामकाजाची अट संहिता, अशा 4 संहिता आता तयार केलेल्या आहेत. आता ही अंमलबजावणी 21 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात झाली आहे. यामुळे देशातील कोट्यावधी कामगारांना अधिक सुरक्षा व हक्क मिळणार आहेत, याबद्दल काही दुमत नाही. यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता कर्मचाऱ्यांना केवळ 1 वर्षाच्या सेवेनंतर ग्रॅच्युइटीचा नियम लागू असणार आहे, हक्क लागू असणार आहे. श्रमदेव जयते अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचं स्वागत केले आहे. आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये ते म्हणाले की आमच्या सरकारने 4 कामगार संहिता लागू केल्या आहेत. स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात व्यापक आणि प्रगतिशील कामगार सुधारणा आहे, असे त्यांनी म्हटलं आहे. यामुळे आपल्या कामगार वर्गाला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे, ते सक्षम होणार आहे. तसेच कंपन्यांसाठी नियमांचे पालन करणे सुद्धा सोपे होणार आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेसला चालना मिळेल नव्या कायद्यात, असं ह्या सगळ्या धोरणांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. महिला वर्गाकडे विशेष लक्ष देण्यात आले असून आता समान कामासाठी समान वेतन, लैंगिक भेदभावाला कायद्याने म्हणावी, तक्रार निवारण समित्यांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व बंधनकारक असणार आहे. या बदलामुळे सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा, किमान व वेळेवर वेतन, सुरक्षित कामाचे ठिकाण आणि विशेषतः नारी शक्ती व युवा शक्तीसाठी चांगला संधीचा पाया या कामगार धोरणामुळे रचला जाणार आहे, ज्यामुळे विकसित भारताच्या दिशेने आपला प्रवास अधिक वेगवान होईल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. कामगार कायद्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. पूर्वीच्या कायद्यानुसार नोकरीचे पत्र, ज्याला आपण अपॉइंटमेंट लेटर म्हणतो, ते पत्र देणे बंधनकारक नव्हते. मात्र आता नवीन कायद्यानुसार सर्व कामगारांना नियुक्तीपत्र, अपॉइंटमेंट लेटर देणे बंधनकारक असणार आहे. यामुळे नोकरीत पारदर्शकता आणि सुरक्षा येईल. त्याचप्रमाणे पूर्वीच्या कायद्यानुसार सामाजिक सुरक्षा मर्यादित होती, तर नवीन कायद्यानुसार आता गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारासह उदाहरणार्थ डिलिव्हरी बॉय, ॲप आधारित टॅक्सी चालक अशा सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षा म्हणजेच PF आणि EFIC मिळेल. पूर्वीच्या कायद्यानुसार किमान वेतन सर्वांना लागू नव्हते, तर नवीन कायद्यानुसार आता सर्व क्षेत्रातील कामगारांना किमान वेतनाचा कायदेशीर हक्क मिळणार आहे. पूर्वीच्या कायद्यानुसार महिलांना रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्यासाठी निर्बंध होते, तर नवीन कायद्यानुसार आता महिलांना त्यांच्या संमतीने आणि सुरक्षितेच्या उपाययोजनासह सर्व प्रकारच्या कामांमध्ये आणि रात्रीच्या शिफ्टमध्ये सुद्धा काम करण्याची परवानगी मिळणार आहे. पूर्वीच्या कायद्यानुसार मोफत आरोग्य तपासणीची तरतूद नव्हती, तर नवीन कायद्यानुसार आता 40 वर्षावरील सर्व कामगारांसाठी कंपन्यांना मोफत वार्षिक आरोग्य तपासणी बंधनकारक असणार आहे. पूर्वीच्या कायद्यानुसार अनेक नोंदणी आणि परवाने आवश्यक होते, तर या नवीन धोरणानुसार आता कंपन्यांसाठी एकच नोंदणी, एकच परवाना आणि एकच रिटर्न असल्यामुळे ज्यामुळे अनुपालनाचा किंवा जो काही बोजा त्याच्यावर येत होता, तो बोजा आता या माध्यमातून कमी होणार आहे. या सुधारणांचा सर्वात मोठा फायदा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यावधी कामगारांना होणार आहे. उदाहरणार्थ गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार, प्रथमच या कामगारांना कायदेशीर ओळख या कायद्यामुळे मिळू शकते किंवा या धोरणामुळे मिळू शकते. आता कंपन्यांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला, तर कंपन्यांना त्यांचा वार्षिक
उलाढालीच्या 1 किंवा 2% रक्कम कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी जमा करावी लागणार आहे. ही आता योजना त्यांच्यासाठी बंधनकारक असणार आहे. आता आपण हे सगळं जर बघितलं तर कामगार कायद्यातील या क्रांतिकारी बदलांची सविस्तर माहिती ही आपल्यापर्यंत पोहोचलेलीच आहे. यामध्ये कंत्राटी, फिक्स टर्म कर्मचारी, महिला कामगार, लघु मध्यम उद्योगातील कामगारांसाठी हे बदल अतिशय महत्त्वाचे आहेत. हे मुद्दामून आपल्याला या ठिकाणी त्याचा उल्लेख करावा लागेल. श्रमदेव जयते या घोषणेनुसार हे कायदे देशातील कोट्यावधी कामगारांना अधिक सुरक्षा, सन्मान आणि आर्थिक श्रेय प्रदान करतील अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. कामगार कायद्यातील ही ऐतिहासिक सुधारणा नेमकी सर्वांसाठी ती फायद्याची ठरणारच आहे. पण तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटले हे तुमचे मत आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमचे प्रश्न आणि शंकांचे निरसन करण्यासाठी आम्ही नेहमीच तयार आहोत. आणि हो, मास्टर माइंड या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.